एक्स्ट्रा प्लेयर या जरा रुकी. स्ट्राईकला हेमंत, नॉन स्ट्राईकला भावेश आणि गोलंदाज मार्फत पहिला गोलंदाज राहुल. प्लेयर पाठवा त्या ठिकाणी, प्लेयर पाठवा बाहेर बाउंड्रीवरती. या ठिकाणी सन्मानित प्रवीणजी मोरे यांना विनंती करतो की आपण साईराज साईदाम क्रिकेट संघाला उत्तेजनार्थ पारितोषिक द्यायचंय. आपण या स्पर्धेसाठी आलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. पहिला चेंडू फुल टॉस चेंडूचा फायदा उचलला. एक धावा कंप्लीट केली. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे एकावरती समाधान मानावं लागेल. सन्मान्य मुकेशजी मळेकर यांना विनंती करतो की आपण साईराज साईदाम क्रिकेट संघाला आपण या ठिकाणी सन्मानित करायचं आहे. क्षेत्रासाठी पुन्हा एकदा बदल, कारण लेफ्ट हँड बॅट्समॅन आला सलामीला. फुलटा चेंडूचा पुन्हा एकदा फायदा उचलला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे, कुठलीही चूक नाही तर मात्र परतावं लागेल. बॅट्समॅनला बॅक टू प्रवेलियन. सुंदर विकेटचं पतन. संधी देऊया डीजेला. डीजे प्लीज. टाकली. पुन्हा एकदा बॅटने क्षेत्ररक्षक चेंडूवरती. चेंडू चाललाय. वन बम सी मारे शेबार येतोय कणकणीत. चौकार डीजे. पुन्हा एकदा यॉर्कर लेवलचा चेंडू. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. एक धावा कंप्लीट केली आणि दुसरी धावा घेईल का थांबावं लागेल. इथे मात्र सुंदर असा थ्रो आपण पाहिला. सुंदर असं बॅकअप त्या ठिकाणी. एका धावावरती समाधान मानावे लागेल. एकंदरीत एकच्या मदतीने धावसंख्या पोहोचते आहे 6 धावांवरती. षटक पहिल्या प्रगतीवरती असताना अजून काहीसे चेंडू शिल्लक आहेत. पाहूया किती धावांचा डोंगर उभं करतात. 2 षटकांचा खेळ असेल. इथून जिंकणारा संघ फायनल मध्ये दाखल होईल. फुलटा चेंडू. फुलटा चेंडूला सामना फायदा उचलला. एक धावा कंप्लीट केली. त्या ठिकाणी बराच लांबून विनय आला आणि दुसरा रनाला मात्र त्या ठिकाणी रनआउटच्या रूपाने परतावं लागेल. बॅट्समॅनला माघारी. बॅक टू प्रविलियन आणि संधी असेल पुन्हा एकदा डीजेला. डीजे प्लीज. थैंक यू. बैट्समैन नेम शुभम. शुभम येतोय स्ट्राइक वरती. सुंदर चेंडू उसळती घेतली. चेंडू पडल्यानंतर एक धावा कंप्लीट आणि एकंदरीत पहिल्या 7 चेंडूचा खेळ या ठिकाणी समाप्त झाला. एकंदरीत पहिल्या षटकामध्ये धावा खर्च केला.
फक्त आणि फक्त 8 धावा. पाणी द्यायचंय पंचांना, पाणी द्या जरा प्लीज. शेवटचा षटक पाहूया. आरो 11 रुकी वर्सेस जाणाई काळकाई क्रिकेट संघ करंजाळी यांच्यामध्ये चालू असलेली लढत आपण पाहतोय. सेमीफायनलची दुसरी लढतीतून जिंकणारा संघ मात्र फायनल मध्ये दाखल होईल. या चमचमत्या ट्रॉफीवरती सुवर्णाक्षराने नाव करण्यासाठी सज्ज होईल. गोलंदाजी मार्कवर शरद. सुंदर चेंडूला 1 धावा कंप्लीट केली आणि एका धावावरती समाधान मानावं लागेल. लेग बायच्या रूपाने पंच सांगतात, लेग बायच्या रूपाने 1 धावा कंप्लीट केली. पुढील चेंडू पुन्हा एकदा शरद यांचा. मात्र सुंदर दिशा दिली चेंडू खाली, पुन्हा एकदा शरद. इथे मात्र झेल निसटला, जीवदान मिळतं बॅट्समनला. एकाच रूपांतर 2 मध्ये केलं. 2 धावसंख्या मात्र नक्कीच उंचावेल. एकंदरीत 2च्या मदतीने धावसंख्या होतीये 11 धावा. मात्र आडव्या बॅटने खेळला, त्या ठिकाणी शतरक्षा बनावं लागेल दर्शक. चेंडू चाललाय 1 बम सी मारेश बार येतोय खणखणीत चौकार. डीजे एकंदरीत धावसंख्या 15 स्कोरवरती लागल्या. पुन्हा एकदा क्रिकेटचं ब्रह्मास्त्र वापरलं. यॉर्कर लेवलचा चेंडू पाहूया 1 धावा घेतात का, रनआउटचा खतरा होऊ शकतो. काही सगळं 4 थ्रो ठेवला, तोपर्यंत मात्र 1 धावा नक्कीच कंप्लीट केली. 1 धावा आणि धावसंख्या वाढती. धावसंख्या पोहोचतीये 16 धावा. 61. डेड बॉल आहे का? ओके. पुढील चेंडू पुन्हा एकदा शरद यांचा सामना करण्यासाठी सज्ज. पुन्हा एकदा यॉर्कर लेवलचा चेंडू, त्या ठिकाणी यतीन आहे चेंडूवरती. एक धावा कंप्लीट केली एकेरी दुकेरीने. मित्रांनो, इथून चालणार नाही. काय पाहिला गेला तर चमचमत्या ट्रॉफीवरती नाव कोरायचंय. पुढे येऊन घेतला चेंडू, समाचार घेतला चांगला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे आणि चेंडू चाललाय सरळ सीमारेषेवर. येतोय खणखणीत षटकार. डीजे
सेमीफायनलची दुसरी लढत आपण पाहतोय आरू 11 रुखी वर्सेस आई जाणाई कालकाई क्रिकेट संघ करंजाई यांच्यामध्ये चालू असलेला सामना आपण पाहतोय. एका बाजूने नवयुग क्रिकेट संघ पांगारी गोविंदशेतवाडी संघ फायनल मध्ये दाखल झालाय वाईटवाडी संघामध्ये. प्रत्येक षटकारामध्ये मुकेश राहुल षटकारामध्ये त्याला 200 रुपये जर मारले तर जर का राहुलने प्रत्येक षटकार मारला तर युवराज मुकेश मळेकर यांच्याकडून राहुल यांच्यासाठी प्रत्येक षटकारामागे 200 रुपयाचं पारितोषिक लावलंय. चला चांगली अपॉर्च्युनिटी आहे राहुलसाठी. प्रत्येक षटकाराच्या मागे 200 रुपये युवराज मुकेश मळेकर यांच्याकडून राहुल यांना प्रत्येक षटकारामागे 200 रुपयाचं पारितोषिक आहे. एकंदरीत जर का 4 षटकार मारले तर सामना पण संपू शकतो आणि 800 रुपये स्वतःच्या खिशात जातील. मग कॅल्क्युलेशन मी सांगितलंय, बाकी तुझी मर्जी. सेमीफायनलची दुसरी लढत आपण पाहतोय. 12 चेंडू आणि 24 धावांची गरज. राहुल आणि रोहित ही सलामीची जोडी मैदानात दाखल झाली. एका बाजूला क्रिकेट संघ आरू 11 रुखी वर्सेस आई जाणाई कालकाई क्रिकेट संघ करंजाई यांच्यामध्ये चालू असलेली लढत आपण पाहतोय. 12 चेंडू आणि 24 धावांची गरज आहे. सलामीला आलेले सलामीवर आपण पाहतोय. एका बाजूला राहुल आणि एका बाजूला रोहित. स्ट्राईकला असेल रोहित, राहुल नॉन स्ट्राईकला रोहित ही सलामीची जोडी मैदानात दाखल. गोलंदाजी मार्कवर पहिला गोलंदाज जीत. पहिल्या चेंडूवरती त्रिफळाची मोठा फटका मारण्याच्या नादात इथे मात्र विकेट. दापोलीचा वंडरबाय खाता न खोलता सेमीफायनलच्या मॅच मध्ये परतावं लागेल. बॅक टू प्रवीण. संधी असेल डीजेला. डीजे प्लीज. या ठिकाणी सद्गुरू क्रिकेट क्लबच्या सन्माननीय महिला वर्ग या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा खूप खूप अभिनंदन. आपण या ठिकाणी आलात, आपलं महत्वपूर्ण योगदान या स्पर्धेसाठी दिलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. मित्रांनो, एका यशस्वी पुरुषाच्या मागे एका चांगल्या स्त्रीचा हात असतो. इथे आमच्या महिला वर्ग सुद्धा उपस्थित राहिल्या, त्यांचं सुद्धा खूप खूप अभिनंदन आणि आभार. चला पुन्हा एकदा जीत. पुढील चेंडू. आता मात्र सामन्याचं काय पालट पाहूया. सेमीफायनलची लढत. सुंदर चेंडू. झेल होऊ शकते का? क्षेत्ररक्षक चेंडू खाली, परंतु चेंडू निसटला. चेंडू चाललाय वन बम सीमा रेषेबार. चांगला जीवदान आणि संधी असेल डीजेला. डीजे प्लीज. एकोणीसशे मध्ये साऊथ आफ्रिका जिंकण्याचे प्रतिशत 98% असताना सूर्यकुमार यादवने डेव्हिड मिलरचा जो कठीण झेल सोपा केला आणि 2024 वर्ल्ड कप इंडियाने आपल्या नावावरती केलं होतं. इथे मात्र हितेनचा सुंदरसा झेल निसटला, प्लस 4 धावा प्राप्त केल्या. म्हणजे बघा मित्रांनो, कॅचला खूप महत्व असतं मॅच मध्ये. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. 1 धावा कंप्लीट आणि एका धावावरती समाधान मानावं लागेल. 1983 जेव्हा माझा जन्म नव्हता झाला तेव्हा कपिल देवने मागे जाऊन तो झेल टिपला होता आणि 1983 चं वर्ल्ड कप आपल्या नावावरती केलं होतं. पण मॅच मध्ये झेल महत्वाचे असतात. तुम्हाला झेल टिपावे लागतात. जर का कॅच विन द मॅच असं म्हटलं जातं, इथे मात्र झेल सुटला, मोठा जीवदान मिळालाय.
सुंदर चेंडू शॉर्ट पिच चेंडूचा मारा केला. इथे पंचांकडे अपील मागितली जाते आणि पंचांचा हात येतोय आकाशाकडे, म्हणजे नक्कीच बॅटनी कडा घेतली आहे. पुन्हा एकदा मोठा बॅट्समनला इथे फसवलं. सुंदर चेंडूची सांगता केली आणि इथे मात्र ज्या संघाचे ओपनिंगचे धुराधार बॅट्समन मात्र स्वस्तात परतले. 24 धावांचं सुंदर असं लक्ष्यांचा पाठलाग करताना काय रणनीती आखली जीतने, ज्याच्या नावातच जीत आहे असं जीत मात्र झुंज देतोय. इथे प्रत्येक क्षणाला सामन्याचं काय पालट होत आहे पाहायला गेला तर स्वस्तात परतला पुन्हा एकदा रोहित आणि संधी असेल डीजे प्लीज. ज्या जीतच्या नावातच जीत आहे असं जीत गोलंदाजी मार्कवर RO11 रोकी संघाकडून आपली अदा पेश करताना आपण पाहतोय. पुन्हा एकदा सुरेख चेंडू. वा काय चेंडू ठेवला आपलातून गोलंदाजी. इथे मात्र निराशात्मक कामगिरीला समोर जावं लागतंय की काय. एक तब्बल दावेदार असणारा संघ मात्र इथे कचड्यात सापडला. 24 धावांच्या लक्ष्यांचा पाठलाग करताना मात्र सुंदरशी रणनीती आखतोय RO11 क्रिकेट संघ. RO11 क्रिकेट संघ रोकी. इथे मात्र पाहिलं तर 2 बॅट्समनना सस्त्यात परतावं लागलं माघारी. इथून मात्र जिंकणं कठीण होत चाललंय. पाहायला गेलं तर 24 धावांच्या लक्ष्यांचा पाठलाग करताना पहिल्या 5 चेंडूमध्ये 5 धावा खर्च केला आतापर्यंत जीत याने. एक मिनिट दादा तुम्ही जरा मागे या. तो बॅट्समॅन आहे त्याला समजायला नको तो प्लेअर आतमध्ये आहे. थोडं मागे या प्लीज, नाहीतर खाली बसा प्लीज. सुंदर बॅटचा फटका. रडार मध्ये आलेला चेंडूला पाठवले सीमा रेषेपर्यंत. क्षेत्रक्षेत्र त्या ठिकाणी आहे. क्षेत्रक्षेत्र बनावं लागेल दर्शक. चेंडू चाललाय खाऊ करणारा सीमा रेषेपार येतोय खडखडीत चौकार. डीजे आणि जेव्हा राहुल समोर होता तेव्हा राहुलला त्याने त्रिफळाचीत उडवलंय. आज सुद्धा दाखवून दिलं राहुलला त्रिफळाचीत उडवून बोल्ड करून मात्र परतावं लागलं माघारी निराशात्मक कामगिरी करून. आता चेंडू असतील 6 आणि बनवायच्या एकंदरीत धावा 7 चेंडू मध्ये 15 धावा. 6 चेंडू 15 धावा समीकरण. सेमीफायनलची लढत आपण पाहतो. इथून जिंकणारा संघ मात्र फायनल मध्ये दाखल होणार आहे. पाहूया कुठला संघ असेल फायनल मध्ये दाखल होणारा. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. सुंदर क्षेत्ररक्षण आपण पाहिले. एक धावा कंप्लीट केली. दुसऱ्या धावाला रनआउटचा खतरा होऊ शकतो. पाहूया आपण कुठली जोखीम घेत नाहीत. इथून मात्र कमबॅक करावं लागेल. तर चेंडू उरले 5 आणि 10 धाव्यात पुन्हा 14. 5 चेंडू 14 धावांची गरज. सेमीफायनलची लढत अटातटीची होतीये. पाहायला असं वाटलं होतं की सामना एका हाती फिरतोय की काय, पण इथे सामना आता जड पारडं मात्र रोकी संघाचं वाटायला लागलंय. आडव्या बॅटने पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न. घुटना देख तमाशा देख करण्याचा प्रयत्न होता, परंतु बॅटला कनेक्ट तेवढा चांगला चेंडू झाला नाहीये. सुंदर षटक. आतापर्यंत 2 चेंडू अगदी सुरेख ठेवले. 2 चेंडूवरती फक्त 2 धावा खर्च केला. समीकरण हर एक चेंडूला समीकरण बिघडतंय, बदलतंय. पाहिला गेलं तर चेंडू राहिले 4 आणि धावा बनवायच्या 4 चेंडू मध्ये 13. हितेन 1 डाऊनचा प्लेअर. हितेन मात्र मैदानात आहे अजूनपर्यंत सांगू शकत नाही. पाहूया कोणाच्या बाजूने सामना जिंकेल.
सुंदर चेंडू, परंतु तेवढाच खराब क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. चेंडू चाललाय सरळ सीमारेषे बाहेर, येतोय खणखणीत. षटकार आहे की चौकार आहे सांगा जरा प्लीज. षटकार, षटकार येतोय खणखणीत षटकार. मित्रांनो हा झेल होता, तो झेल करायचा होता. पाहूया काय सांगते, चौकार आहे की षटकार आहे. आजच्या दिवसात पुन्हा एकदा सेम डिसिजन. पाहूया काय होत आहे काय नाही, लगेच आपल्याला समजेल चौकार आहे षटकार आहे. सर्वांनी मागे या प्लीज, कोणी जायचं नाही आतमध्ये. पंचांचा डिसिजन हा अंतिम असेल. डिसिजन पेंडिंग आहे अजून, सांगा लवकर पंच. लाईन मागे आहे ना, लाईन मागे आहे ना, मागाचं पण ते यांच्यावर झालं ना बरोबर. लाईन खाली आहे, चार कमिटी जरा या बघा. या ठिकाणी कमीचा डिसिजन आलाय जो पंचांनी दिला होता. राहुलजी आता नो डिस्कस प्लीज या मागे. जो तुम्ही दिलेला पहिला डिसिजन आहे तोच फायनल राहणार आहे. पहिला डिसिजन फायनल राहणार जो दिलाय पंचांनी दिलाय. जे बाउंड्रीवरती प्लेयर आहेत त्यांना विनंती असेल की चला कृपया या साईडला या. मी आपल्याला विनंती करतो. सद्गुरू दाबेळ संघाचे जे प्लेयर बाउंड्रीवरती आहेत या साईडला या. षटकार असणार आहे षटकार. सेम डिसिजन मागच्या वेळेला पण दिलेला आहे, त्यामुळे कमिटीचा निर्णय हा 6 धावा षटकार असेल याची नोंद घ्या. कॅमेऱ्यामध्ये दिसला असता तर आम्ही तुमची मदत घेतली नसती. अरे आहेत ना पोरं बाबा, देतात ना. पोरं सांगतायत ना. चला जास्त डिस्कशन नको, सामना चालू करा. पंचाने दिलेला डिसिजन हा मान्य करावा लागेल आपल्याला. दादा तुम्ही मागे या. तुम्ही जरा इकडे या, इकडे या. डायरेक्ट जातोय ना बॉल. नाही नाही, इथे पडलाय, इथे पडलाय बघ. इथे मागे पडला. नाही नाही, खालते आता पडलाय पण लाईन खाली वर वाटतंय. एक मिनिट ना.
कोणाला बोलू कोणाला आपलाच भांडा उगाच. आपसापसामध्ये भांडण नको प्लीज, आपसापसामध्ये नको. त्यांच्या एकाला बोलवा आणि यांच्या एकाला बोलवा. कॅप्टनला बोलवा. कॅप्टन या, कॅप्टन फक्त कॅप्टन या इकडे, इकडे या, माईकडे या कॅप्टन. दोन्ही कॅप्टन या, दोन्ही कर्णधार या फक्त. मागे या, मागच्या बाजूला या. राहुल तुम्ही फक्त एकट्यानेच यायचंय, बाकी नाही, बाकी ते मागे वा. कॅप्टन फक्त भावेश, भावेश कॅप्टन, फक्त कॅप्टन या प्लीज. फक्त कर्णधार या, कर्णधार कर्णधार या आणि पंच या. राहुल, राहुल तुम्ही या, राहुल, राहुल तुम्ही या. आणि कर्णधार या जरा प्लीज. तुम्हाला डिसिजन पाहिजे असेल तर नंतर बोल नका. तुम्हाला जर डिसिजन हवा असेल तर चेक करा. उगाच कुठल्या प्लेअरवरती अन्याय नको. कारण आतापर्यंत आम्ही सुंदर आणि सावधगिरी सामने आतापर्यंत आणले आहेत. कुठल्याही संघावरती अन्याय नाही केलेला आहे आणि इथून पुढे पण करणार नाही, याची शाश्वत देतो मी तुम्हाला. फक्त फक्त कर्णधाराला पाठवा इकडे जर का तुम्हाला डिसिजन हवा असेल. इथं बघ. एक सेकंड ना, तो उभे उभा आहे बघ लाईन. तो उभा कुठे आहे? लाईन दिसेल, लाईन दिसेल आपल्याला इथून. इकडे दाखव. हातातून सुटून तर गाडीच्या बाहेर गेले डायरेक्ट सिक्स. त्या पोलाच्या बाहेर गेले. जर लाईन इकडनं पाठवून आहे. बॉल कुठे पडलाय? वरतीच पडलाय का? वरतीच पडलाय ना? बांबू बघ मागे आहे बॉल. खड्ड्याच्या मागे आहे की वरती आहे? वरती आहे. चौकार आहे. चौकार आहे. नाही राजा, बांबू मागे आहे तो बघ ना. बांबू मागे. राहुल असा आहे तो बांबू उघडतो बघ. अरे पण आता इकडे आता बघा ते. अरे तो बॉल बॉल वरती.
हॅलो, सकाळपासून जर आपण पाहिलं तर सुंदर आणि सावधगिरीने चालू असलेले सामने आपण पाहतोय. कोणाच्या बाजूने अजूनपर्यंत डिसिजन नाही. दूध का दूध पाणी का पाणी होत आहे. तर पाहूया शेवटचा डिसिजन थांबला इथे षटकार चौकारांसाठी. पंचांचा डिसिजन अंतिम असेल. युट्यूबवाल्यांकडून क्लिअर झालंय. तर पंचांचा डिसिजन असेल आणि तो डिसिजन समोरच्या दोन्ही संघांना मान्यच करावा लागेल याची नोंद घ्यायची आहे. शेवटी इथून सर्व दाखवलंय. युट्यूब वरून सगळं क्लिअर झालंय. आता तुम्हाला पंचांचा डिसिजन मान्य करावा लागेल. बाकी कोणी जाऊ नका तिकडे. फक्त कर्णधार जाईल आणि कमिटी जाईल आणि पंच असतील. संघाचा कर्णधार, बाकी कोणी जाणार नाहीये. हॅलो, बाहेरच्या प्लेअरने कोणी बोलायचं नाहीये. फक्त पंचांचा डिसिजन असेल. पंचाने डिसिजन द्यायचा आहे. सकाळपासून कुठल्याही संघावरती अन्याय नाही. तर क्रिकेट आहे मित्रांनो. क्रिकेट म्हटलं तर चला आता कोणाला समजावत बसू नका. चला डिसिजन द्या आणि लगेच मोकळे व्हा. आपल्याला अजून फायनल खेळवायची आहे. चला पंचांचा डिसिजन येऊ द्या म्हणजे आम्हाला इथून पुकारायला बरं. पंच जे ऑन फील्ड पंच आहेत त्यांचा डिसिजन 4 धावा असतील चौकार. चला सामना सुरुवात करा. जिथून चौकार असेल 4 ने धावसंख्या मात्र नक्कीच उंचावेल. एकंदरीत 4च्या मदतीने धावसंख्या होतीये 15 धावा. 3 चेंडू, 3 चेंडू आणि 9 धावांची गरज. अट्टातटीची लढत आपण पाहतोय. पाहिला गेला तर 2 सलामीचे बल्लेबाज स्वस्तात परतले. जेतने सुंदरशी कामगिरी केली गोलंदाजी वरती. ते परतावं लागलं माघारी दोन्ही बॅट्समनना. चला बाकी सर्व प्लेयर बाहेर या. मैदानाच्या बाहेर पडा सर्व प्लेयर्स. कोणी जायचं नाही आतमध्ये. ऑन फील्ड अंपायर फक्त राहतील आतमध्ये. बाकी सर्वांनी बाहेर या. खराब चेंडू नक्कीच वाईडच्या रूपाने अवांतर असतो. नक्कीच 1 ने भर घालेल. पुन्हा एकदा समीकरण बिघडलं. हर एक चेंडू या ठिकाणी समीकरण चेंज करतोय. पुन्हा एकदा 3 चेंडू आणि 8 धावांची गरज जिंकण्यासाठी. सेमीफायनलची ही लढत अट्टातटीचा सामना आपण पाहतोय. उलटा चेंडू बॅट खाली आला. क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी होता. इथे कुठल्याही प्रकारची चूक
की नाही इथे मात्र परतावं लागेल. हितेनला बॅक टू माघारी आणि संधी असेल पुन्हा एकदा डीजेला. डीजे प्लीज. यतीन सुंदर चेंडू यॉर्कर लेवलचा प्रयास केला. एक धावा कंप्लीट केली. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे काय सगळं चार क्षेत्ररक्षक चेंडू चाललाय सीमारेषेपार येतोय चौकार आणि सामन्याला पुन्हा एकदा काया पालट. संधी असेल डीजेला. डीजे प्लीज. असेल तर या सामन्यापासून थोडस लांब राहिला तरी चालेल. पाहायला गेलं तर सुरेख चेंडू होता. इथे चुकी झाली क्षेत्ररक्षणामध्ये. चेंडू निसटला. ज्या चेंडूवरती फक्त 2 धावा मिळणार होते त्या 2 एक्स्ट्रा धावा म्हणजे टोटली मिळाल्या 4 धावा. चेंडूने सीमारेषा गाठली. मित्रांनो मे मध्ये खेळताना हे असतं कारण जमीन तापलेली असते खूप. चेंडू टन 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 उडून सीमारेषा गाठतो. त्याचा प्रत्येक दाखवला. आता चेंडू राहिला 1 आणि बनवायच्या धावा एकंदरीत 4 धावा. 1 चेंडू आणि 4 धावांची गरज. जर का सामना बरोबरी सुटला तर नाणेफेक जिंकणारा संघ विजयी असेल याची नोंद घ्यायची आहे. पुन्हा एकदा यतीन. शेवटचा चेंडू. सुंदर चेंडू ठेवला. शॉर्ट पिच चेंडूचा मारा केला. इथे मात्र सुंदर विकेटचा सुंदर चेंडू ठेवला आणि इथे मात्र परतावं लागेल माघारी. सुंदर रणनीती आखली. थोडस बॅट्समनना फसवलं. मोठ्या फटक्यांची आतषबाजी करण्याच्या नादात विकेट मात्र